उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या मुंबईत होणाऱ्या या दसरा मेळाव्यासाठी नाशिकहून देखील शेकडो शिवसैनिक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। आपण सध्या नाशिकच्या उद्धव ठाकरे शिवसेनेच्या कार्यालयात आहोत आणि या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते उद्याच्या दसरा मेळाव्याची तयारी जी आहे ते करतायत। इथले शिवसेनेचे ध्वज असतील, बॅनर असतील, हे सगळे घेऊन हे शिवसैनिक उद्या सकाळीच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत। उद्याच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना काय संबोधित करणार, काय पुढची दिशा देणार याची उत्सुकता सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। डीजी सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत। कशा पद्धतीची उत्सुकता उद्याच्या एकूणच कार्यक्रमाची? खरं तर ही शिवसैनिकांसाठी पर्वणी असते। गेल्या अनेक वर्षांपासून शिवसैनिक हा विचारांचं सोनं साहेब लुटत असतात आणि आम्ही जाणार आहोत। पूर्ण जिल्ह्यातून अतिशय चांगला उत्साह आहे आणि एक वर्षापासून ह्या महाराष्ट्रामध्ये बहुमत दिलं असताना कशा पद्धतीनं कारभार हे सरकार करते याचा चिरफाड आमचे साहेब करणार आहेत। आणि 12-13 दिवसापूर्वी विदर्भ मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली, परंतु सरकार हे गांभीर्याने घेत नाही। या देशाचा राज्याचा पोशिंदा हा शेतकरी आहे, त्याचं कंबरड मोडलेलं आहे। तुम्ही सर्व चॅनलनं दाखवलं की घरं वाहून गेली, संसार वाहून गेला, पिकं 100% खराब झाली, परंतु तितकं महत्त्व हे सरकार देत नाही। आमच्या साहेबांनी 50,000 रुपये हेक्टरी ही मागणी केलेली आहे, ती दिली पाहिजे। आणि ह्या अशा अनेक विविध मुद्द्यांवरती कायदा सुव्यवस्था आहे याच्यावरती आमचे साहेब बोलतील आणि शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील। कशी तयारी आहे? उद्या किती शिवसैनिक जातील? कसा उत्साह बघायला मिळेल? खरं तर प्रत्येक तालुक्यातून आमचे तालुका प्रमुख आणि खालच्या सर्व टीम, गण असेल, गट असेल, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधले त्या भागातले प्रत्येक तालुक्यातून 30-40 गाड्या निघतील आणि शहरातून सुद्धा प्रत्येक प्रभागात आमचे सर्व भरपूर हजारोच्या संख्येने गाड्या निघणार आहेत उद्या। आपण बघतोय की या ठिकाणी हे सगळे शिवसैनिक आहेत, कार्यकर्ते या ठिकाणी तयारी करतायत। कशी तयारी आहे उद्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची? आमच्या जिल्हा प्रमुखांनी आम्हाला जसं सांगितलं का बाबा सगळ्यांनी या, आपल्याला सगळ्यांना उद्याचं नियोजन करायचं, त्या हिशोबाने आम्ही सगळे इथं आलेलो आहेत। ॲक्च्युली जसे दसरा मेळावा हा एक शिवसैनिकांसाठी पर्वणीच असते, म्हणजे आमच्यासाठी ती दिवाळीच साजरा केल्यासारखी असते। आता बहुतेक पक्षांनी दसरा मेळावा चालू केलेले आहेत, परंतु एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे फक्त शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच नशिबात आहे। आणि आम्ही उद्याच्या भाषणाकडे, उद्धव साहेबांच्या भाषणाकडे देशाचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघतोय की ही तयारी जी आहे ती या ठिकाणी कार्यालयात सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुकांच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस, त्यामुळे झालं शेतकऱ्यांचं नुकसान, या सगळ्यावर उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार याकडे देखील कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानं उद्धव ठाकरे नेमकी कार्यकर्त्यांना काय पुढची दिशा देणार हे बघणं देखील उद्याच्या दसऱ्यानिमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।